Hello guys, what's up? Welcome and welcome back to my YouTube channel. मोंटी झोपला होता, घाबरून गेला. गाइज वेलकम एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. तो आज आपला व्लॉग मी असं शूट करत आहे की आज आपण पाणीपुरी बनवणार आहे. मी आज तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी दाखवेल, कोलकाता स्टाईल पाणीपुरी. आणि मी अजून एक न्यू गोष्ट पण करणार आहे की मी आज माझं अजून एक चॅनल ओपन करणार आहे, ज्याच्यावर मी काय दाखवणार आहे ते तुम्हाला त्या चॅनलवरच कळेल. मी अजून ते चालू नाही केलेलं आहे, तरी मी तुम्हाला व्लॉगच्या एंडमध्ये सांगेल की चॅनलचं नाव काय आहे. आणि जर तुम्हाला ते बघायला आवडेल तर तुम्ही नक्कीच त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तोपर्यंत आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाणीपुरीची रेसिपी. म्हणता पागल. हा, तर आता आपण तुम्हाला मी दाखवते पाणीपुरी कशी बनवायची. मी सर्वच घरी बनवेल, फक्त पाणीपुरीच्या पुऱ्या आपण बाहेरून आणू. तर मी आता तुम्हाला दाखवते. तर गाईज इथे आपण चणे भिजत घातलेले आहे आणि इथे इमली पण गरम पाण्यामध्ये दोघांना भिजवलेलं आहे. आता आपण याला बॉईल करून घ्यायचा आणि याचा आपण पल्प काढू. मी ऑलरेडी कुकरमध्ये बॉईल करायला ठेवले आहे आणि याला पण आपण नंतर बॉईल करू. आणि अजून आता आपल्याला पेस्ट करायची आहे, ग्रीन पेस्ट. त्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला दाखवते. मी कधीच बनवलं नाही, मला लक्षात नाही. आणि एक मसाला पण बनवायचा आहे की ज्याने आपल्या पाणीपुरीला खूप छान टेस्ट येईल. मी तुम्हाला तो मसाला पण दाखवते, पण आधी आपण पेस्ट करून घेऊ किंवा मग मसाला बनवू, काहीतरी कर. अद्रक यायचं बाकी, तर मग आधी आपण मसाला बनवून मी तुम्हाला दाखवते तो मसाला. इथे मी किचन पूर्ण क्लीन करून ठेवला आहे. नंतर आपण किचनची काय हालत होते आपण एंड मध्ये बघू. क्लीन करून देऊ, नाहीतरी बाई माझ्या अंगात घुसेल. हे बाई चांगली होऊन जाईल. आता मी तुम्हाला दाखवते मसाल्यासाठी काय काय लागतं. मी आधी काढून घेते, मी तुम्हाला दाखवते. गुळ आहे, मी शूट करते. घेऊन घ्या, लावून आपण नाकात मिरची गेली. आता मी तुम्हाला दाखवते. मी सर्व सामान काढलंय. मसाला बनवायला काळी मिरी, सोप, धने, जिरे आणि लाल मिरची. जिरे आपण जास्त घेऊ कारण की त्याचं फ्लेवर चांगलं येतं. तर आपण गरम करायला ठेवलं याला आपण भाजून घेऊ थोडंसं. त्याचं कच्ची स्मेल जायला आणि त्याचा एकदा स्मेल आला का, अरोमा आला का, त्याला काढून त्याला ग्राइंड करून घेऊ. हा आपला स्पेशल मसाला आहे, याच्याने खूप छान टेस्ट येते. याला आपल्याला बटाट्याच्या मिक्सरमध्ये पण टाकायचं आहे आणि पाणीपुरीच्या पाणीमध्ये पण टाकायचं आहे, त्याच्याने खूप टेस्ट येईल. हे कोलकातावाली मी रेसिपी बघितली ना, त्याच्यात हे टाकतातच, म्हणून हे बनवायचं तरच टेस्ट येईल. आवाज येतोय? ठीक आहे ना. आता तुम्हाला हे भाजून भेटते. आपला मसाला भाजून झाला आहे. आता याला आपण ग्राइंड करून घेऊ. याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आणि मग यूज करायची. आता याच्यानंतर मी बनवेल ग्रीन पेस्ट, तुम्हाला दाखवते. गाईज आता आपल्याला हे इमलीचा पल्प काढायचा आहे, याला पण ग्राइंड करायचं आहे. अजून गुळ लागेल आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, ह्या सर्व गोष्टी लागतील. याचं आपण एक वाटण करायचं आणि याचं सेपरेट, आणि यांना मिक्स करायचं नाही. त्याआधी आपण सुक्का मसाला करून घेऊ आणि मग ग्रीन पेस्ट बनवू. ग्रीन गॅस गाईस पूर्ण उडून गेले. हे बघा गाईस, पूर्ण कपडे. एक काम करायला जा, सर्व खराब. गाईस फुल खराब झालाय. चहा हिरवा झालाय. ती केलेली घाण साफ करून देऊ, मग पुढचं
प्रोसिजर गाइस आता आपले इमलीचा पल्प आपण काढून घेणार आहे. इथे आपली ग्रीन पेस्ट तयार झाली आहे आणि मम्मी पूर्ण पुसते आता सर्व बिचारी साफ करते. तोपर्यंत मी याचा पल्प काढून त्याच्यात घेऊन घेईल. आपण आता गुळाचं गोड पाणी बनवून घेऊ. गुळ आणि इमलीचं त्याच्यासाठी मी थोडासा तडका दिलेला आहे. तेल आहे, त्यात जिरं टाकलेलं आहे आणि यात इमलीचं पाणी आहे आणि हे आहे गुळ. तेल आपण याच्यात टाकूया आणि अजून इमलीचा पल्प पण काढलेला आहे, तो पण याच्यात टाकायचा आहे. नंतर आपला हा मसाला, चाट मसाला, लाल मिरची, धना पावडर टाकून बॉईल करून घ्यायचं. थोडंसं घट्ट होऊ द्यायचं म्हणजे आपलं गोड पाणी पण रेडी होऊन जाईल. तुम्हाला मी आता थोड्या वेळात दाखवते ते जसं बॉईल झालं की. आता मी थोडीशी रेड चिली पावडर आणि धना पावडर टाकली आहे आणि आता ना मी थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला टाकला आहे. आता पण एक स्पून किंवा थोडंसं कमी रेडिंग एवढं नको आहे, यात टाकून द्यायचं, मिक्स करायचं, कमी पडलं तर वरून टाकायचं. याला चांगलं बॉईल करायचं आणि मग ठेवायचं. वगैरे चेक करून घ्यायचं आपल्या टेस्टनुसार. जर कमी असेल तर मी आता अजून गुळ टाकेल. गाईज आपलं हे गोड पाणी डॅडिंगसाठी रेडी झालं आहे. आपल्याला लागेल तर आपण घेऊ, नाही तर नाही घ्यायचं जास्त. थोडं पाणी आपण मसाल्यासाठी काढून घेऊ. जास्त नाही पाहिजे आपल्याला, एकच स्पून थोडंसं बस. आता याच्यात आपण आपली हिरवी पेस्ट टाकून घेऊ. मग पुढे ये ना, हेच दाखवतो फक्त. आणि हे पण थोडंसं आपण याच्यासाठी घेऊन घेऊ आपण मसाल्यासाठी. बस आता हे पूर्ण याच्यात टाकून घेऊ आणि यात तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं थंड थंड. आधी पाणी टाकून घेते, बंद कर. आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ. आता याच्यात आहे ना आपण हा मसाला टाकू. हा मसाला आपण तुम्हाला हवं तेवढा टाकून द्यायचा. मला थोडंसं याच्यासाठी उरवायचं आहे मसाल्यासाठी बटाट्याच्या फिलिंगसाठी. आता यात आपण हे कांदा पण टाकून घेऊ. जास्त टाइमपास नाही करायचं, मस्त दिसेल. थोडंसं कापलेलं पण ठेवेल आणि कोथिंबीर आणि लिंबू पण टाकून द्यायचं पिळून चांगला. हे मी आणलं आहे एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला, तो आपण टाकून देऊ आणि आपलं हे पाणी रेडी झालं आहे. याला मस्त आता थंड करायला ठेवून देऊ आपण. तुम्ही असं ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. नाईस कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं. मग मी तुम्हाला छान थोडंसं टेस्ट करून बघू कसं वाटतं. खूप फक्त गावाला हे का त्यांनी थंड आहे गावाला तिखट झालंय. थोडंसं आपण याच्यात साखर टाकू पाहिजे. गोड पाणी टाकतो. थोडीशी साखर आणि गुळाचं आणि इमलीचं गोड पाणी आपण याच्यात ऍड करू. हे पाणी आपण थोडं याच्यात ऍड करून घेऊ. 1 2 3 बस. आता नंतर होऊन जाईल बरोबर. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. याला पण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आणि तोपर्यंत आपण आपला मसाला बनवून घेऊ म्हणजे आपली पाणीपुरीचं सर्व डन होऊन जाईल. मी पेस्ट बनवलेलं ना त्याच भांड्यात हे टाकून दिले बटाटे बॉईल करून. आता आपण जे पाणी घेतलेलं ना इमलीचं आणि ग्रीन पेस्ट ते याच्यात टाकून देऊ. अजून थोडंसं पाणी देऊ का हां. हे ना सुक्का नाही बनवायचं, थोडंसं असं नाही, थोडंसं ओलच बनवायचं जेणे ते मस्त टेस्ट येतो. आणि हा मसाला टाकून देऊ आपण याच्यात पूर्ण. यात पण आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून देऊ. आता थोडंसं मीठ टाकू आपण. याला आपण आता काही मॅश करून घेऊ आणि मग याच्यात आपण काळे चणे पण टाकून देऊ. मॅश करून आणि काळे चणे टाकून तुम्हाला दाखवतो. गाईज याच्यात आपण आता चणे पण टाकून दिलेले. गाईज आता मी हे मिक्स करून आणि तुम्हाला टेस्ट करून पाणीपुरी दाखवेल आणि मम्मीला पण टेस्ट करायला लावेल. आणि मी तुम्हाला अजून पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे की मी नवीन चॅनल कसलं ओपन करते आणि त्यात मी काय काय दाखवणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. ज्या हालतमध्ये आपण मम्मीचं किचन हातात घेतलेलं त्याच हालतमध्ये रिटर्न करून देतोय. तर माझ्या हाताची पाणीपुरी मी फार आधी बनवलेली, आता खूप दिवसानंतर बनवते. मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. तर तुम्हाला माझं रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली पाणीपुरी. ॲटलिस्ट बघून तरी जर तुम्ही कधी बनवली तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात. गाईज आता आपण एक पाणीपुरी टेस्ट करू, मम्मीला पण टेस्ट करू आणि मॉन्टीला पण टेस्ट करू. आधी आपण बनवू एक पुरी छोटी. फोडू का मग
नाही से बघा पुऱ्या किती एवढा वाजले? आणलाय. कृष्णा तर आता आपण याला पहिले फील करून घेऊ. एक पुरी माझी, एक पुरी माझी आणि एक पुरी मम्मीची. फील करून घेऊ. पहिले थोडंसं गोड गोड पाणी टाकू. थोडं थोडंच टाकायचं, जास्त नाही, ज्याला आवडेल. आणि पाणी वळवायचं, मस्त मिक्स करायचं आणि फील करून घ्यायचं. 1 2 3 नाही का, आता मी टेस्ट करून दाखवते. बनाट नंबर. आता तू का बनव काय जातं आपण मॉनिटर करतो. थांब ना, माझ्या हातात नाही नाही तो हातात तो हात धुतल्याने राहत. हा, मी बनवले. तिखट आहे. कसा? सांगा पटकन. थांब ना, खाऊ तर दे. बरं आहे आंबट आहे. आंबटच आहे ना. तिखट आहे. एक नंबर. पूर्ण सेट करता येईल. हा, माझं जे आता तुम्ही जे शेवटपर्यंत टिकले असतील, मी त्यांना सांगते की मी एक न्यू चॅनल ओपन करते. त्याच्यात मी चॅलेंजेस करणार आहे, म्हणजे असंच फूड चॅलेंजेस. आज फर्स्ट चॅलेंज मम्मीसोबत करणार आहे. जो कोणी इंटरेस्टेड वाटेल, मला कॉम्पिटिशन देणार, त्याच्यासोबत आपण चॅलेंज करू. पण मेन प्रॉब्लेम हा आहे इकडे की त्या चॅलेंजसाठी आपण पनिशमेंटच नाही डिसाईड केलेली आहे आणि ना गिफ्ट डिसाईड केले. तर आपण बघू, जर काय आयडिया आला तर ठीक आहे, नाही तर आपलं फर्स्ट चॅलेंज आहे. जो जिंकेल तो जिंकेल, जो हारेल तो फर्स्ट चॅलेंजमध्ये माफ. जर माझ्या डोक्यात असं येतंय की जो हारेल तो आईस्क्रीम खाऊ घाले, जो हारेल तो आईस्क्रीम खाऊ घाले. तर आता तुम्हाला माझं चॅलेंज जे काही आहे माझ्या आणि मम्मीमध्ये, ते त्याच यूट्यूबच्या चॅनलवर दिसेल. मी नाव अजून डिसाईड नाही केलंय, पण असं मला वाटतंय की चॅलेंज फूड चॅलेंज विथ तृप्ती, असं हा असं काहीतरी मी टाकेल. जे पण मी चॅनल बनवेल ते मी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईन लिंक. तुम्ही नक्कीच त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तिकडे पण खूप प्रेम द्या आणि इकडे पण द्या. देत तर नाही आहे तुम्ही, पण द्या. तर हा व्लॉग आपण इथे संपवू. खूप छान बनलेली पाणीपुरी. तुला आवडली? आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. ह्या चॅनलला पण द्या आणि त्या चॅनलला पण द्या. तोपर्यंत मी आता माझं शूट करते आणि मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत बाय बाय.